जिजाबाई, जीत ही हाय की जो बाळा कालपर्यंत आपल्या बायकोला नोकरासारखं समजत होता तो आज त्याच्या बायकोसाठी काळजी करतो हाय, दुःखी हाय, रडतो हाय. कालपर्यंत जो बाळा पाण्यापासून तर कपड्यापर्यंत समद्या गोष्टी बायकोकडे मागायचा तो बाळा आज स्वतः आपल्या बायकोसाठी चादर आणून देतो हाय. हीच जीत हाय. आणि जीत ही हाय जिजाबाई की जेव्हा भी करुणा तिचे डोळे उघडल ना तेव्हा तिच्यासाठी एक नवा बाळा उभा असल. आणि जसं आजपर्यंत या घरामध्ये भीमची महानता पटवण्यासाठी प्रत्येकाला बलिदान करावं लागलं, तशीच आज करुणा सुद्धा त्या बलिदानात सामील झाली आहे. बिचारी करुणा या घरात तिचा हक्क, तिची नाती आणि तिचं आयुष्य शोधायला आली होती. तुम्ही समद्यांनी त्याचा बळी घेतला आहे. आणि जर ही जीत असल तर अशा जिंकण्यासाठी तुमचं अभिनंदन. दादा, हे काय करताय? इकडे द्या, मी बनवते चहा. नाही रमा, आज पतुर नेहमी करुणा माझ्यासाठी चहा बनवता आली. आज मी तिच्यासाठी करणार. करुणाताई, हा बदल तुमच्या लढाईमुळे झालाय. तुम्ही तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या अस्तित्वासाठी लढल्या नसत्या तर हा बदल घडला असता. रमा, मी कधीपासून इथं बसलीये. चहा मिळेल का नाही आज? आई, ते बाळादादा ताईंसाठी चहा बनवत आहेत, त्यांचं होऊन जाऊ दे, मग मी समद्यांसाठी चहा बनवते. येडा झालाय का बाळा? करुणा, चाय पील. जिजाबाई, जिजाबाई, जेव्हा माणूस भावनिक होतो तेव्हा व्यवहारिक विचार करू नये. पण ही गोष्ट तुला कधीच कळणार नाही, कारण तुझ्या हृदयात अशा भावना येणारच नाही. तू फक्त एवढंच समज की बाळाचं चाय बनवणं, करुणाचं चाय पिणं बी होईलच. हो, असं कसं होऊन जाईल? काय हाय ना आई, करुणा जेव्हा बरी होती तर मला सुद्धा आपल्या दोघांमध्ये फक्त मीच दिसत होतो. फक्त तीच होती जी जी नेहमी आपल्या दोघांचा विचार करायची. आज जेव्हा ती शुद्धीत नाही तर मला असं वाटतं की माझं कर्तव्य आहे की मी दोघांबद्दल विचार करावा. जिजाबाई, अजून बी वेळ हाय. तुझे आणि दादाचे संबंध समजून घे. अहो अहो, थांबा.
हा काय उद्धटपणा हाय? आणि तुम्हाला गाडी चालवायला येत नाही वय? अशी कोण गाडी चालवतं? माझ्या बायकोला काय झाले असतं मग? कोण आहात तुम्ही? ज्या कोणी असाल, पण असं चाळीमध्ये गाडी घेऊन कशी येऊ शकता तुम्ही? बस झालं का बोलून सगळ्यांचं? पोअर पीपल केव्हापासून बॅग 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 करतायत, जेव्हा की तुम्ही सगळे रॉंग आहात आणि आरती राईट. नाही, तुम्ही बरोबर आहेत का चुकीच्या हे आम्हासनी ठाव नाही, पण तुम्ही जी बेभानपणे गाडी घेऊन आतमध्ये आला ना ते चुकीचं आहे. लाईफ मध्ये ही वाली मिठाई कधी खाल्ली नशी, म्हणून तुझ्या या छोट्याशा लायकीवर या महागड्या स्वीटचं वजन टाक. गप्प रहा, कारण आरती नेहमी राईट असते आणि बाकी सगळे रॉंग. ही काय पद्धत आहे तुमची? आणि हो, तुमचं असं वागणं सहन केलं जाणार नाही. एक मिनिट एक एक करून टॉक करा. पहिला तू कोण आहेस तू? आणि मला पद्धत शिकवशी. कोण लागते तुझी? मी भीमराव आंबेडकर आहे आणि ही माझी बायको आहे. आणि जरी कुणीही नसती तरीही तुमची पद्धत चुकीची आहे. रमा, फेक ती मिठाई. या मिठाईला या खूप महागाची समजत आहे ना. फेकून देशील तर तिला काही किंमतच राहणार नाही. फेक. ए हजबंड, बघ तुझी बायको किती चांगल्या पद्धतीने मी दिलेले स्वीट्स खाते. त्या लेडीच्या सांगण्यावरून पण नाही फेकलं. आणि तुम्ही काय लोक इथे वायफळ चर्चा करत बसलाय? जा आपापली कामं करा आणि मला सुद्धा माझं काम करू द्या. अच्छा, आणि तुम्हाला काम कोणाबरोबर आहे? दीपकची आई शोभा दीदी, मोठी बहीण आहे ती माझी. शोभाची बहीण आहे? मावशी मावशी मावशी. दीदी, तू अचानक कशी काय आलीस? अचानक मी या सिटी मध्ये आले तर अचानक भेटायला सुद्धा आले. तू नव्हतीस ना तर फार गोंधळ होत होता इथे. आणि ताई, किती घाणेरड्या जागी राहतीस तू. इथे फक्त डर्टी आणि पुअर आहे. आरती, असं नाही बोलायचं. आणि इथं तर समध्या लोक खूप चांगले आहेत. तुम्हा समध्या लोकांना माहित नसेल की ही माझी छोटी बहीण आरती आहे. मावशी, तू आतमध्ये ये ना. चल मावशी, एवढी मोठी गाडी तुझीच आहे का? हो, अजून सुद्धा खूप काही आहे. ते काय आहे ना, इंग्रज अधिकाऱ्यांकडे काम करते, त्यामुळं थोडी थोडी त्यांच्यासारखी झाली आहे.
तिच्या बोलण्याचं वाईट नका वाटून घेऊ. का वाईट वाटून घेऊ? तुमची बहीण आहे ना. मी येते आता. रमा, फेकून द्यायची होतीस ना ती मिठाई तिच्या समोरच. वहिनी, कसं बोलताय तुम्ही? मला असं वाटतंय की रमानी जे केलंय ते योग्य केलंय. कारण ती कशीही असली तरी शोभा काकींची बहीण आहे. ह्याचा अर्थ ह्या चाळीची पाहुणी आहे. जर रमाने मिठाई फेकली असती तर बऱ्याच मर्यादांचं उल्लंघन झालं असतं. खाशील ना? वाय आरती, तू पहिले पाणी पी. ताई, पाणी वगैरे तर मी पितच राहीन. पहिले तू बस. चल बस. आता आ कर. हे घे. ताई, आता मी मुंबईला आले ना, बघ सगळं नीट करेन. मी ज्या साहेबांच्या घरी काम करते ना, ते मला खूप मानतात, माझी खूप काळजी घेतात, खूप चांगले आहेत. गुड मॅन. जे मी सांगते तेच करतात. मावशी, ही मिठाई तर एकदम भारी आहे. मजा आली खाऊन. आजपर्यंत मी अशी मिठाई कधीच नव्हती खाल्ली. अरे दीपक, याला मिठाई नाही केक म्हणतात. हे फक्त इंग्रजांकडेच मिळतं, कारण तेच एवढे श्रीमंत आहेत की एवढी महाग मिठाई तेच खरेदी करू शकतात. मावशी, एक अजून घेऊ का? अरे का नाही, पूर्ण डब्बा घे, जेवढं खायचं तेवढं खा. मावशी, भीम दादाने शिकवलंय की मिळून मिसळून खाल्ल्याने आनंद वाढतो. मी जाऊन चाळीतल्यांना वाटून येतो. नो 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 नो, कुठेही जायचं नाहीये, कोणालाही वाटायचं नाहीये. तू गपचूप खा. कारण या चाळीमध्ये तर काही असे लोक आहेत जे पूर्णच्या पूर्ण स्वीटच संपवतील, पण नाही थँक्यू म्हणतील, आणि ना म्हणतील की आयुष्यात पहिल्यांदाच असा केक खाल्ला. आता ज्यांना कदरच नाही त्यांना कशाला द्यायचं. मिळवली ना सगळ्यांची इज्जत धुळीला. एका मिठाईसाठी गप्प बसली तू. अगं, काय विचार करत असेल ती बाई आपल्याबद्दल, की किती हावरट आणि भुकेले लोक आहे हे. मला ती मिठाई थुंकणं बरोबर नाही वाटलं. अन्नाचा अपमान झाला असता. आणि आपण अन्न मिळवण्यासाठी मेहनत करतो ना, म्हणूनच तिथं बोलणं मला बरोबर नाही वाटलं. बरोबर वाटलं नाही म्हणजे? अशी तर विनाकारण कुठं बी बोलत राहती, आणि तिथं बोलणं बरोबर नाही वाटलं. अगं, हे सांग ना की ती मिठाई इतकी स्वादिष्ट होती की तुला फेकताच आली नाही. जिजाबाई, तुला तेच समजायचंय जो तू विचार करते. उगाच प्रश्न उत्तर कशाला करत बसतीये? पाहिजे तर समद्यांसोबत बसून चहा बनण्याची वाट बघ, नाहीतर मग बाहेर जाऊन बघ की बाळा कशा प्रकारे आपल्या बायकोला चाय पाजतोय ते. अरे, बघायला तर तुम्हा समद्यांना पाहिजे की कोणत्या एका रस्त्यावर चालायचंय. म्हणजे आपला स्वाभिमान आणि वळण कोणापेक्षा कमी नाहीये. या रस्त्यावर चला जे भीम आणि रमा नेहमी बोलत असतात. जर रस्ता हा आहे तर कोणी बी दिलेली मिठाई तिथंच फेकायला पाहिजे ना, गुपचूप खायला नाही पाहिजे. नाहीतर दुसऱ्या रस्त्याने चालावं, जसं की आपली समधी जात चालते. हे समजून की आपण छोट्या जातीचे हाय. आपलं आयुष्य थोडं आपल्या संघर्षाने चालतं आणि थोडं दुसऱ्यांच्या मेहरबानीनं. जर असं समजून जगलात तर कदाचित ती चविष्ट आणि महाग मिठाई आपण समद्यांना खायला मिळाली असती. पण हे समजवायचं कोणाला आणि समजल कोण?
चाय बनला असेल तर कपात काढून बाहेर घेऊन ये. हे सगळं तर चालतच राहील. ताई, माझं बोलणं ऐक. डेव्हिड सर आहेत ना? डेव्हिड काय? अगं, डेव्हिड सर ज्यांच्याकडे मी राहून काम करते, खूप भले माणूस आहेत. ताई तूच विचार कर ना. थिंक पुण्यात राहून मी त्यांच्या इथे काम करायचे आणि त्यांची ट्रान्सफर मुंबईला झाली आणि ते मला घेऊन इथे आले. आणि जसं मला कळलं की आम्ही मुंबईला येतोय, मी लगेच तुझ्या नोकरीविषयी बोलले आणि ते म्हणाले की ते तुला नोकरी पण मिळवून देतील. मग तुला या गरीब चाळीत राहण्याची गरज सुद्धा नाही. नाही, मी अशीच इथं बरी आहे आणि मेहनत मजुरी करून माझं भागतं कसं तरी. अगं असं कसं? तुझी लहान बहीण आहे मी. तुझं आणि दीपकचं आयुष्य चांगलं करूनच राहीन मी. तू सोड ना हे समज. तुला मेथी बटाट्याची भाजी आवडते ना, मी तुझ्यासाठी ते बनवते. नो ताई, मला जावं लागेल. डेव्हिड सरांसाठी मला जावं लागेल. त्यांच्या डिनर टाइमच्या आधी पोहोचावं लागेल. पण आरती, हे डिनरचा अर्थ काय असतं? अगं, श्रीमंत माणसं दिवसाच्या जेवणाला डिनर म्हणतात. आता माझं ऐकून तर तू काही थांबणार नाहीस. तू थोडं थांब, तुझ्यासाठी चहा बनवते. मावशी, खूप खाल्ली मिठाई, आता नंतर खातो. ठीक आहे. ऐक दीपक, मला जरा सांग या सगळ्यांची गोष्ट. कोण आहेत हे सगळे? मावशी, हे सगळे तो माझा भीम दादा आहे, जो मला शिकवतो. करुणा, करुणा, आता तरी उठ. एकदा डोळे उघडून बघ तर की मी किती वेळापासून इथं बसलो आहे. या आशेनं की तू आत्ता उठशील आणि तुझ्या वाटचा चहा पिशील. करुणा, आता तरी शुद्धीत ये. बाळा, सुनबाईला शुद्ध येईल. प्रेमात खूप शक्ती असते. प्रेम चमत्कार करू शकते. मी तर फक्त हेच सांगेल की सुनबाईला शुद्ध आल्यावरती तुझं वागणं बदलू नकोस. नाही बाबा, नाही बदलणार मी. आता मी जगासाठी बदलू शकतो, पण करुणासाठी नाही. हिनं माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकला. आता मी हिच्यावर आयुष्यभर प्रेम करन, कधीच नाही बदलणार.